महाराष्ट्राच्या राजकीय मंचावर एका शब्दाने अचानक मोठा भूकंप आणलाय आणि तो शब्द आहे गुंगी गुडिया। स्वर्गीय अजितदादा पवारांच्या अचानक आणि अकाली निधनानंतर संपूर्ण राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता। अशा अत्यंत कठीण आणि संवेदनशील प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसला सावरण्यासाठी आणि राज्याला राजकीय स्थिरता देण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली। पण याच सुनेत्रा पवारांच्या शांत राहण्यावर बोट ठेवत काँग्रेसनं सोशल मीडियावर थेट विचारलंय, सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहणार? काँग्रेसच्या या एका शब्दाने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आणि थेट काँग्रेस भवनात घुसून जोरदार राडा झाला। पण गुंगी गुडिया हा शब्द नेमका आला कुठून? एका महिला उपमुख्यमंत्र्यासाठी हा शब्द वापरण्यामागे काय इतिहास आहे? चला त्यासाठी आज मी तुम्हाला घेऊन जाते 60 वर्ष मागे, एका ऐतिहासिक कथेकडे। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। गोष्ट आहे साधारण 1966 सालची। देशाचे तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचं दुर्दैवी निधन झालं होतं। संपूर्ण देश धक्क्यात होता आणि काँग्रेस पक्षासमोर प्रश्न उभा होता, आता देशाची कमान कोणाच्या हातात द्यायची? त्या काळात काँग्रेस पक्षात सिंडिकेट नावाचा अत्यंत मातब्बर आणि ज्येष्ठ नेत्यांचा एक गट होता। मोरारजी देसाईंसारखे अनेक दिग्गज नेते पंतप्रधान पदाच्या शर्यतीत होते, पण या सिंडिकेट नेत्यांनी ऐनवेळी एका 48 वर्षांच्या अत्यंत शांत, लाजाळू आणि संसदेत फारसं न बोलणाऱ्या महिला नेत्याची पंतप्रधान पदासाठी निवड केली होती। त्या होत्या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या इंदिरा गांधी। या ज्येष्ठ नेत्यांनी इंदिरा गांधींची निवड का केली होती माहितीये? कारण त्यांना वाटलं होतं की इंदिराजींना राजकारणाचा फारसा अनुभव नाहीये। त्या शांत राहतील, संसदेत गप्प बसतील आणि पडद्यामागून खरी सत्ता हे ज्येष्ठ नेतेच चालवतील आणि एखाद्या बाहुलीसारख्या त्या प्रत्येक गोष्टीवर त्यांचं मत घेतील। याच गोष्टीवरून तत्कालीन प्रख्यात विचारवंत आणि खासदार डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी संसदेत इंदिरा गांधींना एक शब्दप्रयोग वापरला होता। तो शब्द होता गुंगी गुडिया, म्हणजेच शांत किंवा मूक बाहुली। पण मग काय घडलं? सुरुवातीला संसदेत बोलताना अडखळणाऱ्या इंदिरा गांधींनी या टीकेला उत्तर देण्यासाठी कुठलाही आक्रोश केला नाही। त्यांनी शांतपणे, धोरणीपणाने आपलं काम सुरू ठेवलं आणि पुढच्या काही वर्षात असे धक्के दिले ज्याने इतिहास घडवला। ज्या सिंडिकेट नेत्यांनी त्यांना कठपुतली समजून सत्तेवर बसवलं होतं, त्याच मातब्बर नेत्यांना इंदिराजींनी एकामागून एक धक्के देत पक्षातून आणि सत्तेतून बाहेरचा रस्ता दाखवला। स्वातंत्र्यानंतर भारतातील राजा रजवाड्यांना दरवर्षी सरकारकडून प्रिव्ही पर्स म्हणजेच संस्थानिकांची तनख्वाह किंवा एक प्रकारची पेन्शन जी दिली जायची, ती इंदिरा गांधींनी एका झटक्यात कायद्यानं बंद केली आणि राजांचे विशेषाधिकार मोडीत काढले। इतकंच नाही तर 1971च्या युद्धात त्यांनी दाखवलेल्या कठोर निर्णयामुळे थेट पाकिस्तानचे 2 तुकडे करून बांगलादेश या नव्या राष्ट्राची निर्मिती झाली। ज्या विरोधकांनी त्यांना गुंगी गुडिया म्हटलं होतं, त्याच विरोधकांना शेवटी इंदिरा गांधींच्या रूपात भारताची आयर्न लेडी पाहायला मिळाली। आता इतिहासामधून आपल्याला पुन्हा एकदा आजच्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात यायला लागेल। अजितदादांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या पोकळीत अत्यंत दुःखाच्या प्रसंगी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाचा गाडा हाकावा लागला। सुनेत्रा पवार यांचा मूळ पिंड हा सुरुवातीपासूनच आक्रमक वक्त्यासारखा नाहीये। त्या शांतपणे आणि पडद्यामागून काम करणाऱ्या महिला राहिलेल्यात। काँग्रेसनं याच गोष्टीला राजकीय ढाल बनवत त्यांच्या शांत राहण्यावर बोट ठेवलं। काँग्रेसचा युक्तिवाद असा होता की उपमुख्यमंत्री पदासारख्या घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीनं राज्याच्या धोरणात्मक निर्णयावर आणि जनतेच्या प्रश्नांवर आक्रमकपणे बोललं पाहिजे आणि म्हणूनच त्यांनी इंदिरा गांधींच्या काळातील हा ऐतिहासिक संदर्भ वापरला। परंतु राष्ट्रवादी काँग्रेसनं यावर तीव्र आक्षेप घेतलाय। ज्या कठीण परिस्थितीतून सावरून सुनेत्रा पवार यांनी राज्याची जबाबदारी स्वीकारली आहे, ते पाहता एका महिला मुख्यमंत्र्यासाठी गुंगी गुडिया सारखा शब्द वापरणं हा महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक संस्कृतीचा अवमान आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली। या सर्व पार्श्वभूमीवर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेतून त्यांची बाजू मांडत भूमिका स्पष्ट केली आहे। आम्ही त्यांना गुंगी गुडिया म्हटलं असेल तर त्यांनी आपण दुर्गा आहोत हे सिद्ध करावं। ते सिद्ध करण्याकरता अजितदादांच्या अपघाताचा शोध लावल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही हे त्यांनी सांगावं। त्यांनी ताबडतोब अर्थखातं स्वतःच्या पक्षाकडे घ्यावं। लाडक्या बहिणींचं अनुदान जे 1500 वरून वाढवण्यात येणार होतं, त्यांनी ते ताबडतोब 2100 रुपये करावं, असं म्हणत सपकाळ आपल्या भूमिकेवर ठाम आहेत हे त्यांनी दाखवून दिलंय। या संपूर्ण प्रकरणाचा एक राजकीय अभ्यासक म्हणून विचार केला तर आजच्या राजकीय प्रवासात डिजिटल मीडियाच्या माध्यमातून रणनीतिक शब्दयुद्ध खेळलं जात आहे। समोरच्या नेत्याच्या शांत स्वभावाला त्यांची कमकुवत बाजू दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय। इंदिरा गांधींच्या काळातील परिस्थिती आणि आजचा काळ यात नक्कीच मोठा फरक आहे, पण इतिहास हेच शिकवतो की राजकीय विरोधक जेव्हा एखाद्या नेत्याला शांत किंवा कमकुवत समजतात, तेव्हा त्या टीकेचा निषेध आंदोलनांपेक्षा आपल्या प्रशासकीय आणि राजकीय निर्णयातून देणं हेच सर्वात मोठं उत्तर असतं।
अजितदादांचा वारसा पुढे नेताना सुनेत्रा पवार आपल्या कार्यशैलीने आणि निर्णयांनी या टीकेला कसं उत्तर देतात हे पाहणं आता येणाऱ्या काळात महत्त्वाचं ठरणार आहे। या संपूर्ण प्रकरणावर आणि राजकीय भाषेच्या या स्तरावर तुमचं मत काय आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। कार्यरंभ सबस्क्राईब करायला विसरू नका। कार्यरंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करा। धन्यवाद।